गौतम बुद्धांच्या शिकवणीत रागाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे, कारण राग हा माणसाच्या मनाला सर्वात जास्त अस्थिर करणारा भाव आहे. बुद्ध म्हणतात, राग हा बाहेरून येत नाही, तो आपल्या मनातच जन्म घेतो. एकदा एक माणूस बुद्धांकडे आला. तो खूप संतापलेला होता. त्याच्या डोळ्यांत राग भरलेला, चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तो बुद्धांना म्हणाला, तुम्ही लोकांना चुकीचं शिकवता, तुमच्या गोष्टींमुळे लोक कमकुवत होतात. आणि इतकंच नाही, त्याने बुद्धांना शिव्या द्यायला सुरुवात केली. सगळे शिष्य आश्चर्याने बघत होते. आता बुद्ध रागावतील, काहीतरी उत्तर देतील. पण बुद्ध शांत बसले होते. थोड्या वेळाने तो माणूस थांबला. त्याचा राग हळूहळू कमी झाला. तेव्हा बुद्ध हसत म्हणाले, जर एखादा माणूस तुम्हाला भेटवस्तू देतो आणि तुम्ही ती स्वीकारत नाही, तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडेच राहते. बुद्ध म्हणाले, तसंच तू मला राग, शिव्या दिल्यास, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत, तर त्या कुणाकडे राहतील? तो माणूस गप्प झाला. ही छोटी कथा खूप मोठा संदेश देते. राग देणं आणि राग स्वीकारणं दोन्ही आपल्या हातात असतं. बुद्ध म्हणतात, कोणी तुम्हाला राग देऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तो स्वीकारत नाही. आपण बहुतेक वेळा असं मानतो की दुसऱ्याच्या वागण्यामुळे आपल्याला राग येतो. पण खरं म्हणजे आपल्या मनाच्या प्रतिक्रिया त्या रागाला जन्म देतात. राग कसा निर्माण होतो? बुद्धांच्या मते रागाची मुळं 3 गोष्टींमध्ये असतात: लोभ, द्वेष आणि अज्ञान. जेव्हा आपल्याला काही हवं असतं आणि ते मिळत नाही, किंवा कोणी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तेव्हा मनात असंतोष निर्माण होतो आणि हाच असंतोष पुढे राग बनतो. उदाहरणार्थ, तुम्ही कोणावर खूप प्रेम करता, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवता आणि त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत, तर लगेच मनात राग येतो. म्हणजेच राग हा बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही, तर आपल्या अपेक्षांमुळे निर्माण होतो. बुद्ध म्हणतात, अपेक्षा जितक्या कमी तितका राग कमी. पण याचा अर्थ असा नाही की अपेक्षा ठेवायच्या नाहीत, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अहंकार. जेव्हा आपल्याला वाटतं मीच बरोबर आहे आणि दुसऱ्याने आपल्याला विरोध केला, तेव्हा राग निर्माण होतो. बुद्धांनी सांगितलं, अहंकार हा रागाचा सर्वात मोठा मित्र आहे. जिथे अहंकार जास्त, तिथे राग जास्त. म्हणूनच त्यांनी नम्रतेवर भर दिला. आता प्रश्न येतो, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं? बुद्धांनी यासाठी काही सोपे पण प्रभावी मार्ग सांगितले आहेत. सर्वात पहिला, जागरूकता, अवेअरनेस. जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. पहिल्यांदा स्वतःला ओळखा, मला राग येतोय. हा एक छोटा क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण त्या क्षणी तुम्ही थांबलात, तर चुकीचं बोलणं किंवा वागणं टाळू शकता. बुद्ध म्हणतात, रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय नेहमी पश्चात्ताप देतो. दुसरा मार्ग, श्वासावर लक्ष केंद्रित करा. राग आल्यावर श्वास वेगाने चालतो, मन अस्थिर होतं. जर तुम्ही फक्त 5 ते 10 दीर्घ श्वास घेतले, तर मन शांत होऊ लागतं. हा खूप साधा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे. तिसरा मार्ग, क्षमाशीलता, फॉरगिव्हनेस. बुद्ध म्हणतात, क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे. कोणी तुम्हाला दुखावलं, तर त्याला माफ करणं म्हणजे त्याच्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही राग धरून ठेवता, तोपर्यंत तुम्हीच त्रास सहन करता. माफ केल्यावर तुमचं मन हलकं होतं. चौथा मार्ग, दृष्टिकोन बदलणे, चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह. बुद्ध म्हणतात, प्रत्येक माणूस आपल्या समजुतीनुसार वागतो. कदाचित ज्याच्यावर तुम्ही रागावलात, तो स्वतःच्या अज्ञानामुळे तसं वागत असेल. जर तुम्ही त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला, तर राग कमी होतो आणि समज वाढते. पाचवा मार्ग, ध्यान, मेडिटेशन. बुद्धांच्या मते ध्यान हे मन शांत करण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. दररोज काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन हळूहळू स्थिर होतं आणि जेव्हा मन स्थिर होतं, तेव्हा राग आपोआप कमी होतो. बुद्धांनी एक महत्त्वाचा संदेश दिला, द्वेष कधीच द्वेषाने संपत नाही, तो फक्त प्रेमानेच संपतो. जर कोणी तुमच्यावर रागावलं आणि तुम्हीही त्याच्यावर रागावलात, तर तो राग वाढतच राहतो. पण जर तुम्ही शांत राहिलात, तर तो राग तिथेच थांबतो. शेवटी बुद्ध म्हणतात, राग येणं नैसर्गिक आहे, पण त्या रागावर नियंत्रण ठेवणं हीच खरी साधना आहे. जो माणूस रागावर विजय मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने स्वतःवर विजय मिळवतो. हा विचार फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यात अंमलात आणण्यासाठी आहे. जर तुम्ही पुढच्या वेळी राग आला आणि फक्त 10 सेकंद थांबलात, तर कदाचित तुमचं एक नातं वाचेल किंवा एक मोठी चूक टळेल. आणि तेच बुद्धांनी आपल्याला शिकवलं आहे. शांत राहा, जागरूक राहा आणि प्रेमाने जगा.